अमरावती लोकसभा निवडणुकीत काही बूथवर भाजप उमेदवाराला कमी मतदान झालं होतं। यावरून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी येथील मतदारांना संबोधून वोट जिहाद झाल्याचं वक्तव्य केलं होतं। त्यांच्या या वक्तव्याविरोधात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार केली। हा लोकशाही आणि निवडणूक आयोगाचा अपमान आहे। यातून शहरात जातीय तेढ निर्माण करण्याचा हेतू होता असा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जो अमरावतीच्या काही 36 स्पेसिफिक बूथवर जो ज्याप्रमाणे मतदान झालं आहे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांना आणि तिथे कमी मतदान झालं आहे नवनीत राणा यांना, तर या मतदारांना त्यांनी वोट जिहाद असं नाव दिलं आहे। त्यांनी म्हटलं आहे की अमरावतीमध्ये वोट जिहाद झाला आहे आणि त्यामुळे काँग्रेसला एवढे मतदान पडलं आहे। तर हा संपूर्ण मतदाराचा, कारण मतदान हे घटनेनं एका व्यक्तीला दिलेला सर्वात मोठा अधिकार आहे, तर त्याच्या अधिकाराचा हा अपमान आहे। अमरावतीतील जी 18 लाख मतदार आहेत त्यापैकी 5.25 लाख मतदान काँग्रेसला बळवंतरानं झालेला आहे। हा प्रत्येक मतदाराचा हा अपमान आहे असा आमचा आरोप आहे युवक काँग्रेसतर्फे। याच्याबद्दल किरीट सोमय्यांनी माफी मागावी। त्याचप्रमाणे आमचे समीरदादा जवंजाळ यांनी भारतीय निवडणूक आयोगाला त्यांची तक्रार दाखल केलेली आहे। तशीच तक्रार आज सिटी कोतवाली इथे आम्ही युवक काँग्रेस आणि समीरदादा यांच्या माध्यमातून दाखल केलेली आहे। अजून एक आमचं म्हणणं असं आहे की भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जो वोट जिहादचा आरोप इथे केलेला आहे या मतदारांवर, तर इथून भाजपवर ज्या कॅन्डिडेट ज्या लढल्या होत्या नवनीत राणा याचा या वक्तव्याला पाठिंबा आहे की नाही हे त्यांनी स्पष्ट करावं। कारण याच सेक्युलर मतांच्या भरोश्यावर मागच्या वेळेस त्या खासदार झाल्या होत्या, तर हा झालेला अपमान मतदाराचा त्यांना मान्य आहे की नाही हे याचा त्यांनी खुलासा करावा।